रायगडी मंदिरी वसे माझा राजा चरणासी अर्पित आजन्म काया जगदीश्वरासी बांधली दयाची ख्याती प्रथम वंदितो तुम्हा छत्रपती जेने धर्म जितविलाची बळी तो संभाजी राजा जानन व्हाळी कावतरला दयाची आकुळी दया छत्रपतीच्या चरण कमळी साष्टांग नमन करीतो प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी कीर्तन रूपी सेवित करता निवडला अभंग महान भगवत भक्त भक्ती कैवल्य मूर्ती ज्ञानी यांचे राजे साधकांचे मायबाप अलंकापूर निवासिनी माऊली ज्ञानराज माऊलीचा प्रतिज्ञापर प्रकरणातील सेवेकरता निवडला विठ्ठल गेल्या 3 वर्षापूर्वी वैकुंठवासी हरिभक्तपरायण विठ्ठल सीताराम नाईकरे महाराज यांना जाऊन 3 वर्ष झालेले आहेत आणि बाबांच्या या पुण्यस्मरणानिमित्त आज माझं पामराकडे ही सेवा आलेली आहे. हे माझं परम भाग्य आहे. त्यांच्या पाठीमाग सौभाग्यवती कविता सुभाष मुळूक मुलगी, श्री किरण विठ्ठल नाईकरे मुलगा, श्री विक्रम विठ्ठल नाईकरे मुलगा, ही 3ही मुलं खूप सात्विक कुळातील मुलं आहेत. या 3ही मुलांच्या माध्यमातून आज वडिलांची सेवा घडत आहे आणि या वडिलांच्या सेवेनिमित्त या 3ही मुलांनी भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा कार्यक्रम ठेवलेला आहे. मज पामराकडे या आजची सेवा आलेली आहे. हरिभक्तपरायण राष्ट्रीय कीर्तनकार प्रतिभाताई महाराज कोकाटे, आदरणीय गायनाचार्य खेड आंबेगाव जुन्नर मुळशी आणि मावळ या पंचक्रोशीतून आलेले सगळे मावळ प्रांतातील गायनाचार्य महाराज मंडळी, मृदंगाचार्य आमचे दादा ओंकार दादा, वा काय गोड पक्वाज वाजलाय का, टाळी वाजवा त्याच्याकरता. आम्ही बऱ्याचशा वेळेला सोबत आलेलो आहे. आज दादांची पुन्हा एकदा भेट झाली. माझ्या सेवेनिमित्त महाराष्ट्रातील नामवंत गायनाचार्य संगीत अलंकार आमचे कैलास महाराज सुक्रे बाबा, ज्यांनी कालच जी टॉकीज चॅनेलवरती हार्मोनियमची साथ दिली आणि आज ते पुन्हा या ठिकाणी उपस्थित आहे. हजारो विद्यार्थी त्यांचे शिक्षण घेत आहे गायनाचं. आज तेही माझ्या कीर्तनाला उपस्थित आहे. त्यांची साऊंड सिस्टीम आहे. दादा काय द्यावे त्यासी व्हावे उत्तराई, ठेविता हा पायी जीव थोडा, काय देऊ बरं मी तुम्हाला. तुमच्या साऊंड सिस्टीमची कीर्ती पाकिस्तान पर्यंत जाऊ, हा आशीर्वाद तुम्हाला या कीर्तन मंडपामध्ये देतो. महाराज, या चास कमान गावातून जाण्याचा भरपूर वेळेला योग आला. अनेक वेळा मी फार भोरगिरी पर्यंत कीर्तनाला गेलो. नायफड, भोरगिरी वरती साकुर्डी या सगळ्या परिसरामध्ये कीर्तनाचा योग आला, कडदे वगैरे. पण आज पहिल्यांदा मला या गावाचं दर्शन झालं. विठ्ठल फार सुंदर गाव आहे. सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात मध्ये वसलेलं हे गाव आहे. भीमा नदीच्या पवित्र तटावरती. आणि विशेषतः मला सांगावं वाटेल तुम्हाला, या गावामधली जी मूर्ती आहे ना महाराज, ही मूर्ती प्रत्यक्ष पांडुरंग जसा पंढरीतला पांडुरंग जसा उभा आहे ना, तशी आज तुमच्या या कमान गावामध्ये ही विठ्ठल मूर्ती आहे महाराज. मी मूर्त्या फार पाहिल्या दादा, खूप मूर्त्या पाहिल्या. आज दिवसभर 3रं कीर्तन देवा. आम्ही तिघही आज दिवसभर सोबत आहोत. पण जिथे मूर्ती पाहिली तिथे डोळेच मोठे असतात, पुढे तोंडच वाकडं असतं. इथं तसं नाही महाराज. किती गोड मूर्ती आहे. एकदा त्या मूर्ती करता मोठ्याने माझ्या मागे म्हणा, मागे म्हणा, मागे काळे नका वाजू. पाहिला पाहिला नंदाचा नंद,